मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 4 सेक्शन्स कंप्लीट करणार आहोत. मी तुम्हाला एकदा आठवून देऊ की आपण मागील व्हिडिओमध्ये काय काय कवर करण्याचा प्रयत्न केला. आपण 2 सेक्शन्स कंप्लीट केले ते. प्रथम जन्मग्रहण न करणाऱ्या व्यक्तींच्या वेदनेसंबंधी प्रश्न आणि दुसरा म्हणजे वेदना प्रश्न. आज आपण पुढील सेक्शन्स कंप्लीट करण्याचा प्रयत्न करूया. तर मित्रांनो, वेळेचा विलंब न करता व्हिडिओस सुरुवात करूया. पहिलं, नामारूपासंबंधी प्रश्न. राजा म्हणाला, भंते नागसेन, कोण जन्मग्रहण करतो? स्थवीर म्हणाले, हे महाराज, नाम अर्थात माइंड आणि रूप अर्थात मॅटर जन्मग्रहण करतात. हेच अस्तित्वात असलेले नाम व रूप जन्मग्रहण करतात काय? हे राजा, हेच नाम व रूप जन्मग्रहण करीत नाही. हे राजा, या नाव रूपामध्ये बरे किंवा वाईट कर्म केले जातात. त्या कर्मामुळे अन्य नाम रूप ग्रहण करीत असते. भंते, जर हे नाम रूप जन्मग्रहण करीत नाही, तेव्हा ते खरोखरच त्या पाप कर्मातून मुक्त होतील काय? स्थवीर म्हणाले, जर तू जन्मग्रहण करणार नाही तर तो निश्चितपणे त्या पाप कर्मातून मुक्त होईल. परंतु हे राजा, तो जर जन्मग्रहण करतो याचा अर्थ तो पाप कर्मातून मुक्त नाही असे समजावे लागेल. उपमा देऊन सांगा. ज्याप्रमाणे हे राजा, एखाद्या पुरुषाने दुसऱ्यांचे आंबे चोरावे, आंब्याच्या मालकाने त्याला पकडून राजासमोर घेऊन जावे की राजा, या पुरुषाने माझे झाडाचे आंबे पाडले, तेव्हा त्या चोराने म्हणावे की राजा, मी याचे आंबे चोरलेले नाही. याने जो आंबा रोपलेला होता तो वेगळा आहे आणि मी जो आंबा पाडलेला आहे तो वेगळा आहे, म्हणून मला शिक्षा देऊ नये. तेव्हा हे राजा, तो पुरुष दंडास पात्र आहे. होय भंते, तो दंडास पात्र आहे. कोणत्या कारणास्तव? भंते, त्या पुरुषाने असे जरी म्हटले असेल तरी त्या आंब्यामुळे उत्पन्न झालेल्या झाडाचे आंबे चोरलेले आहेत, म्हणूनच तो दंडास पात्र आहे. अशा प्रकारे हे राजा, या नाम व रूपामुळे सुंदर किंवा वाईट कर्म केले जातात. त्याच कर्मामुळे अन्य नाम रूप जन्म ग्रहण करतात, म्हणून ते त्या पाप कर्मापासून मुक्त नाहीत. पुन्हा उपमा देऊन सांगा. ज्याप्रमाणे हे राजा, एखाद्या पुरुषाने दुसऱ्याचे धान्य चोरावे, ऊस चोरावे, ज्याप्रमाणे एखाद्या पुरुषाने हिवाळ्यामध्ये शेकोटी पेटवावी, स्वतःला शेकून घ्यावे व न विझवताच निघून जावे, तेव्हा त्या अग्नीने दुसऱ्याचे शेत जळून टाकावे, तेव्हा त्या शेत मालकाने त्याला पकडून राजासमोर घेऊन जावे व म्हणावे की हे राजा, याने माझे शेत जाळले. त्यावर त्या पुरुषाने म्हणावे की हे राजा, मी या माणसाचे शेत जाळले नाही, कारण मी आज आग पेटवलेली होती ती वेगळी होती व ज्या आगीने याचे शेत जळालेले आहे ती वेगळी आहे, म्हणून मला शिक्षा नको. महाराज, त्याला शिक्षा व्हावी काय? होय भंते, तो दंडास पात्र आहे. कोणत्या कारणामुळे? भंते, जरी त्याने असे म्हटले असेल तरी त्याने पेटवलेल्या आगीमुळे ही आग पेटलेली आहे, म्हणून तो दंडास पात्र आहे. अशा प्रकारे हे राजा, ह्या नाम व रूपामुळेच सुंदर किंवा वाईट कर्म घडतात व त्याच कर्मामुळे अन्य नाम व रूप जन्मग्रहण करतात, म्हणून ते पाप कर्मापासून मुक्त नाहीत. पुन्हा उपमा देऊन सांगा. ज्याप्रमाणे हे राजा, एखाद्या पुरुषाने दिवा घेऊन माडीवर चढावे, तिथे भोजन करावे, दिव्याची ज्योत भडकून गवताला आग लागावी, गवत जळून घराला आग लागावी, घर जळून गावाला आग लागावी, तेव्हा गावाच्या लोकांनी त्या पुरुषाला पकडून असे म्हणावे की हे भल्या माणसा, तू कशाकरता गावाला आग लावलीस? तेव्हा त्याने म्हणावे, बंधूंनो, मी गाव जाळले नाही. ज्या दिव्याच्या प्रकाशात मी जेवलो त्या दिव्याची आग निळी होती आणि ज्या आगीने गाव जळाले ती निळी आहे. हे लोक भांडण करीत करीत आपणाकडे आले तर तुम्ही कशा प्रकारे निर्णय देणार? भंते, ग्रामवासियांच्या बाजूने. कोणत्या कारणास्तव? तो जरी काहीही म्हणत असला तरी त्याच्या त्या कृत्यामुळे ही आग भडकलेली आहे. अशा प्रकारे हे राजा, काही नाम व रूप
मरणास्त्व असले तरी सुद्धा अन्य नाम रूप त्यातूनच जन्मग्रहण करतात, त्यातूनच ते उत्पन्न होतात, त्यांचीच त्या पाप कर्मातून मुक्ती नाही. पुन्हा उपमा देऊन सांगा. ज्याप्रमाणे हे राजा, एखाद्या पुरुषाने लहान मुलीशी लग्न करून पैसे देऊन दूर निघून जावे, नंतर काही दिवसांनी ती तरुण झाल्यानंतर दुसऱ्या पुरुषाने पैसे देऊन तिच्याशी विवाह करावा. पहिल्याने येऊन म्हणावे की तू माझ्या पत्नीला का नेतो आहेस, तेव्हा दुसऱ्याने म्हणावे की मी तुझ्या पत्नीला नेत नाही, ही तरुण मुलगी दुसरी आहे, मी पैसे देऊन हिच्याशी विवाह केलेला आहे. समजा ते भांडून आपल्याकडे आले, तेव्हा हे राजा, तुम्ही याचा काय अर्थ ग्रहण करणार? बनते पहिल्या व्यक्तीच्या बाजूने. कशामुळे? त्याने कितीही म्हटले तरी सुद्धा ती त्यातूनच मोठी तरुणी झालेली आहे. अशा प्रकारे हे राजा, काही नामरूप मरणास्त्व असले तरी सुद्धा अन्य नामरूप त्यातूनच जन्मग्रहण करतात, त्यातूनच ते उत्पन्न होतात, त्याची त्या पापकर्मातून पूर्णपणे मुक्ती नाही. पुन्हा उपमा देऊन सांगा. ज्याप्रमाणे हे राजा, एखाद्या पुरुषाने गोपालकाच्या हातातील दुधाचे माठ खरेदी करून नंतर त्याच्याजवळ ठेवून उद्या घेऊन जाईन असे म्हणून निघून जावे. दुसऱ्याच दिवशी त्या दुधाचे दही व्हावे. त्याने येऊन असे म्हणावे की मला माझे दुधाचे माठ दे. त्याने प्राप्त दही पहावे व दुसऱ्यांना सांगावे की मी त्याच्या हातून दही घेतलेली नाही, मला दुधाचे माठ देण्यात यावे. त्याने म्हणावे की त्या दुधातूनच दही बनलेली आहे. समजा ते भांडण आपल्याकडे आले, तेव्हा हे राजा, तुम्ही त्याचा काय अर्थ धरणार? बनते गोपालकाच्या बाजूने. कशामुळे? त्याने काहीही म्हटले तरी ते त्यातूनच तयार झालेले आहे. अशा प्रकारे हे राजा, काही नामरूप मरणास्त्व असले तरी सुद्धा अन्य नामरूप त्यातूनच जन्मग्रहण करतात, त्यातूनच ते उत्पन्न होतात, त्यांची त्या पापकर्मातून पूर्णपणे मुक्ती नाही. दुसरं, स्थळवीरांच्या जन्मासंबंधी प्रश्न. राजा म्हणाला, भंते नागसेन, तुम्ही सुद्धा पुनर्जन्म घेणार काय? महाराज, पुरे झाले. हे विचारण्यामागे उद्देश काय? मी आधीच सांगितल्याप्रमाणे हे राजा, जर उपादान अर्थातच आसक्ती कारण शेष राहतील तर पुनर्जन्म होईल, आणि उपादान कारण शेष राहणार नाही तर पुनर्जन्म होणार नाही. उपमा देऊन सांगा. ज्याप्रमाणे हे राजा, एखाद्या पुरुषाने राजाची सेवा करावी, तेव्हा राजाने संतुष्ट होऊन त्याला पद द्यावे. त्याने त्या पदामुळे पाचही काम विकारांनी युक्त होऊन ऐशो आरामात राहावे, आणि तो जर लोकांना सांगत फिरेल की राजा मला काहीच करू शकत नाही, तेव्हा हे राजा, त्या पुरुषाचे असे म्हणणे योग्य समजावे काय? बनते नाही. अशा प्रकारे हे महाराजा, असे विचारण्यामागे उद्देश काय? मी आधीच सांगितले आहे की हे राजा, जर उपादान कारण शिल्लक राहतील तर पुनर्जन्म होईल, आणि उपादान कारण शिल्लक नसतील तर पुनर्जन्म होणार नाही. बनते नागसेन, अतिशय उत्तम. तिसरं, नामरूप पुनर्जन्मासंबंधी प्रश्न. राजा म्हणाला, बनते नागसेन, तुम्ही आधीच नाम रूपासंबंधी सांगितल्याप्रमाणे नाम काय आहे व रूप काय आहे? हे राजा, जी स्थूल अर्थातच भौतिक वस्तू आहे ते रूप अर्थातच मॅटर आहे, व जे सूक्ष्म चित्त चैतसिक धर्म अर्थातच संचेतना आहे ते नाम अर्थातच माइंड आहे. भंते नागसेन, कोणत्या कारणामुळे नाम किंवा रूप पुनर्जन्म ग्रहण करीत नाही? हे राजा, हे एक दुसऱ्यावर आश्रित आहे, ते एक दुसऱ्याशिवाय उत्पन्न होऊ शकत नाही. उपमा देऊन सांगा. ज्याप्रमाणे हे राजा, कोंबडीच्या पोटात गर्भजल नसेल तर अंडे सुद्धा होणार नाही. जेथे गर्भजल आहे तेथे अंडा आहे अर्थातच अंडे आहे. दोन्हीही एक दुसऱ्यावर आश्रित आहे, एकटे कोणीही उत्पन्न होत नाही. अशा प्रकारे हे राजा, जर तेथे नाम नसेल तर रूप सुद्धा होणार नाही. जेथे नाम आहे तेथेच रूप आहे. दोन्हीही एक दुसऱ्यावर आश्रित आहे. कोणीही एकटे उत्पन्न होत नाही. हे अगदी प्रारंभ काळापासून सुरू आहे. भंते नागसेन, अतिशय उत्तम. चौथा,
काळासंबंधी प्रश्न. राजा म्हणाला, भंते नागसेन, तुम्ही आताच म्हटल्याप्रमाणे प्रारंभ काळापासून तर काळ कशाला म्हणतात? महाराज, भूतकाळ, भविष्यकाळ व वर्तमान काळ असे हे 3 काळ आहेत. भंते, तर खरंच काळ आहेत काय? हे महाराज, काही काळ आहेत, काही नाहीत. भंते, कोणते आहेत व कोणते नाहीत? हे राजा, जे संस्कार नष्ट झालेले आहेत, निरुद्ध झालेले आहेत, त्याच्याकरिता काळ नाहीत. परंतु जे धर्म फळ देणारे आहेत, जे विपाक धर्म अधर्म आहेत आणि जे इतरत्र पुनर्जन्म ग्रहण करतात त्यांना काळ आहे. जे प्राणी मेल्यानंतर इतरत्र उत्पन्न होतात त्यांना काळ आहे आणि जे प्राणी पूर्णपणे मुक्त होतात त्यांना काळ नाही, ते काळ मुक्त आहेत. भंते नागसेन, अतिशय उत्तम. मित्रांनो, आपले 4 सेक्शन्स कंप्लीट झालेले आहेत. पुढील येणारा नवीन पाठ अर्थातच विचार वर्ग आपण पुढील व्हिडिओमध्ये सुरू करूया. धन्यवाद.